जारी केला आहे। छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दल आणि छत्तीसगड पोलीस यांच्याशी नक्षलवाद्यांशी झालेल्या 2 वेगवेगळ्या चकमकीत 24 नक्षलवादी मारले गेले। बिजापूर दंतेवाडा सीमेवर पहाटे झालेल्या चकमकीत 20 नक्षलवादी ठार झाल्याचं बिजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितलं। घटनास्थळावरून अनेक शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली, तर कांकेर नारायणपूर सीमावर झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी मारले गेले, अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। या कारवाईत एक जवान शहीद झाला आहे। नक्षलमुक्त भारत अभियानाच्या दिशेने हे महत्त्वाचं यश असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करणाऱ्या सर्व सुरक्षा जवानांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे। पुढच्या वर्षी 31 मार्चला आधी देश नक्षलमुक्त होईल या संकल्पाचा पुनरुच्चारही त्यांनी केला। नागपूर शहरात सोमवारी घडलेल्या